नमस्कार। आज अश्विन शुक्ल षष्ठी शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यातील 9 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला विजेचा शॉक बसून त्याचे दोन्ही हात कापावे लागण्याची घटना। आणि जिल्हा परिषदेसाठी नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाची मंजुरी। 75 कोटी रुपये खर्च करून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी 8 मजली इमारत लवकरच उभारली जाणार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। जिल्ह्यातील 9 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्रांमध्ये येणारा तरुण कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढील काळात देशाच्या जडणघडणीत योगदान देईल। महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचं कौशल्य घेऊन राज्याचा, देशाचा गौरव वाढवण्याचं काम करेल असा विश्वास यावेळी भिवंडीतील कार्यक्रमस्थळी उपस्थित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला। राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने महाराष्ट्रात 511 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत। यामध्ये जिल्ह्यातील 9 केंद्रांचा समावेश आहे। या केंद्रांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोन, अंबाडी, कल्याणमधील गोवेली आणि कांबा, मुरबाडमधील सरळगाव आणि म्हसा, शहापूरमधील मोखावणे आणि वाशिंद, अंबरनाथमधील वांगणी या ग्रामपंचायतींमध्ये स्थापन केलेल्या कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन समारंभाला सुमारे 7,000हून अधिक विद्यार्थी, तरुण उपस्थित होते। या सर्व ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले। या सर्व ठिकाणी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, IT मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, कौशल्य केंद्राच्या माध्यमातून युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल। राज्य शासनाच्या या कौशल्य विकास केंद्राचा तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। यापुढील काळात राज्यात 5,000 कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील। जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले की प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही कौशल्य विकासाची मंदिरं बनणार आहेत। या माध्यमातून मोठ्या संख्येने रोजगार मिळवण्यासाठीचे कौशल्य मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यात 9 ठिकाणी कौशल्य विकास केंद्र स्थापन झाली आहेत। उचाट शिक्षण संस्था संचालित अस्पी चिल्ड्रन्स अकॅडमी या स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळेस एज्युकेशन वर्ल्ड या वैश्विक शिक्षण मासिकाच्या वतीने इंडिया स्कूल रँकिंग 2023-24 साठी नामांकन मिळालं आहे। या रँकिंगमध्ये स्टेट बोर्डाच्या भारतातून 22,000हून अधिक आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सुमारे 12,000हून अधिक शाळांची नामांकनं आली होती। या शाळांमधून देश, राज्य आणि जिल्हा स्तरावर सुपर 30 शाळांची निवड करण्यात आली। यामध्ये शाळा ज्या संस्थेकडून चालवली जाते त्या संस्थेची शिक्षणाप्रती ध्येय, उद्दिष्ट, शालेय शिक्षण व्यवस्थापन, शालेय शिस्त आणि भौतिक सोयीसुविधा, बाह्य लेखापरीक्षण, शालेय वातावरण आणि शैक्षणिक धोरण, पालकांकडून प्राप्त गोपनीय अहवाल अशा विविध पद्धतीने शाळेची या पुरस्कारासाठी निवड आणि नामांकन प्रक्रिया राबवण्यात आली।
या सर्व परीक्षणाअंती उचाट शिक्षण संस्था संचालित अस्पीच चिल्ड्रन्स अकॅडमी या इंग्रजी माध्यम शाळेला सुपर 30 बजेट स्कूल या पुरस्कारात भारतात 22वा, महाराष्ट्रात 7वा आणि पालघर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या टेंबी नाक्यावरील देवीच्या पंचमीच्या दिवशी शिवसेना नेते खासदार राजन विचारे आपल्या कुटुंबासमवेत देवीची पूजा आणि आरती संपन्न झाली। शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता संघटनेच्या पाठीशी आहे असं राजन विचारे यांनी सांगितलं। देवीचे यंदाचं 48वे वर्ष असून सुरुवातीपासून आपण देवीचे भक्त आहोत। तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या उत्सवाची सुरुवात केली। अगदी देशभरातून इथे भक्त येत असतात। नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी असा या देवीचा महिमा आहे। देवीकडे काही मागणं चुकीचं आहे, ती जे देईल त्यात समाधान मानायचं असतं। एखाद्याचं समाधान होत नसेल त्याला आपण काही करू शकत नाही। आनंद दिघे यांनी उत्सवाला सुरुवात केली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, रश्मी ठाकरे, लालकृष्ण अडवाणी असे सर्व त्यावेळेचे मुख्यमंत्री सर्व पक्षाचे या ठिकाणी येत होते। राज ठाकरे देखील या देवीच्या दर्शनाला आले होते। त्यामुळे ही देवी सर्वांचीच आहे, ती सर्वांनाच भरभरून देते अशा भावना राजन विचारे यांनी यावेळी व्यक्त केल्या। कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला विजेचा शॉक बसून त्याचे दोन्ही हात कापावे लागल्यामुळे या कर्मचाऱ्याचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे। सलमान भिवनकर हा कंत्राटी कामगार म्हणून वीज मंडळात काम करत होता। कंत्राटी कामगार असल्यामुळे या दुर्घटनेत त्याला हात गमवावे लागूनही काहीच भरपाई मिळू शकली नाही। जून महिन्याच्या 28 तारखेला सलमान रजेवर असताना त्याला वीज मंडळाच्या लाईनमन अर्जुन चव्हाण यानं एका पोलच्या दुरुस्तीसाठी बोलावलं होतं। पावणे औद्योगिक वसाहतीत असलेला हा पोल दुरुस्त करताना सलमानला विजेचा शॉक अनेक वेळा बसून ही दुर्घटना घडली। अर्जुन चव्हाण यानं काम करताना दुसऱ्याच पोलचा विद्युत पुरवठा खंडित केला। चव्हाणला एक फोन आल्यामुळे गडबडीमध्ये त्याने चुकून दुसऱ्या पोलचा विद्युत पुरवठा खंडित केला, पण त्याचा फटका मात्र सलमानला बसला। या धक्क्यामध्ये दोन्ही हात आणि पाय भाजले। त्याला ऐरोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याचे 6 लाखांचे बिल कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून भरलं। या दुर्घटनेमध्ये त्याला गँग्रीन झाल्यामुळे त्याचे दोन्ही हात मुंबईतील KEM रुग्णालयात कापण्यात आले। त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून असून आता ते उघड्यावर पडले आहेत। त्याला नुकसान भरपाई मिळण्याची गोष्ट तर दूरच, उलट त्याच्याकडूनच 96,000 रुपयांची मागणी केली जात आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपल्यातील मीपणाची जाणीव ही विचारांमधून तयार होत असते। मी हा अनेक वैशिष्ट्यांनी लगडलेला असा जीव आहे हे आत्मस्फुरण जेव्हा येतं तिथूनच माणसाच्या माणूसपणाला सुरुवात होते। म्हणून माणसातील मी हा महत्त्वाचा आहे। मला टिकायचं आहे ही मूलभूत प्रेरणा आहे। मी जर नसेन तर काहीच नसेन, म्हणूनच मीची सुरुवात झाली। माणसाच्या आतल्या मीला जेव्हा बाहेरच्या मीला मिळतो तेव्हा नाती तयार होऊन आम्ही तयार होतो।
तसंच माणसाच्या आतल्या मीला जेव्हा आतलाच मी मिळतो तेव्हा माणसामध्ये अहंभाव तयार होतो. माणसाला त्याच्यातील आतल्या मीला बाहेरच्या मी सोबत जोडण्यासाठी बहिर्मुख होता आलं पाहिजे आणि आतल्या मी सोबत अंतर्मुख होता आलं पाहिजे. बहिर्मुखता आणि अंतर्मुखता याचा समतोल व्यक्तिमत्वामध्ये माणसाला साधता येणं महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट मत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मांडलं. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित विचार मंथन या व्याख्यानातील 10वं पुष्प प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीनं गुंफलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे या मीचं काय करायचं या विषयावर आनंद नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी ओघवत्या शैलीत संवाद साधला. माणसाची त्याच्यातील आतल्या मी सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करत आहेत. माणसाचा आतल्या मी सोबत चांगला संवाद झाला तर माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे. माणसांमध्ये निरीक्षणाची असलेली दृष्टी जर त्याने योग्य पद्धतीनं वापरली तर माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. निसर्गामध्ये 2 झाडं एकमेकांशी भांडताना आपण पाहिलेलं नाही. निसर्गाचे अवलोकन हे परंपरेमध्ये सुद्धा मांडलं गेलं आहे. निसर्ग हा आपल्याला उत्पत्ती, स्थिती, लय देतो, तसा निसर्ग हा विनाशाची शक्ती सुद्धा दाखवतो. निसर्ग हा वैविध्याचा स्वीकार करतो. उच्च नीचता माणसामध्ये आणली तेव्हा माणसाने भेद निर्माण केला असल्याचंही डॉक्टर नाडकर्णी यांनी नमूद केलं. आपण जेव्हा म्हणतो माझं हक्काचं घर म्हणतो तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं हक्काचं घर म्हणजे काय? घराच्या भिंती सामायिक असतात म्हणजे त्या आपल्या नसतात. घरातील हवा ती आपली नसते. माणूस हा कशाच्या मागे लागतो. आपण कोणत्या गोष्टींचा संग्रह करतो. तो संग्रह करता करता आपण आपल्यातील मी बरोबर भांडत असतो. मीचे जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही मधील क्षमतांच्या समन्वयातून चांगली निर्मिती होते. परस्परांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे आपण. मी, आम्ही, आपण हे 3 टप्पे आहेत. माणसांच्या लक्षात आलं की उद्दिष्ट साध्य झाल्यावर माणसं विस्कळीत झाली तर काम होणार नाही. मग आपण आपल्यातील आपण आणला पाहिजे. आपण जेव्हा येतो तेव्हा परस्परावलंबनाला परस्पर अनुबंधाची जोड लागते. जेव्हा माणसातील परस्पर अनुबंध जागा होतो तेव्हा सहकार्याचं रूपांतर हे सहयोगामध्ये होत असल्याचं नाडकर्णी यांनी सांगितलं. आपण अतिथीमध्ये देव शोधणारे आहोत. आपल्या संस्कृतीत असलेले आपण वाले जे सगळे धागे आहेत ते इंटरकनेक्टला पोषक आहेत. आम्ही हे मीचेच विराट रूप आहे आणि समाज जीवनात मी तयार होतो किंवा तयार केला जातो आणि मी सुरू होतो. खरा आम्ही जो असतो तो सहकार्याकडून सहयोगाकडे जातो म्हणजे आम्हीकडून आपणकडे जातो. हे आपण डोक्यात घेणं खूप महत्त्वाचं असल्याचं नाडकर्णी यांनी सांगितलं. तब्बल 1.5 तास रंगलेल्या या मुलाखतीस ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेतील ASI कर्मचाऱ्यांचं इन्क्रिमेंट थांबवण्यात आलं आहे. कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. तर महापालिकेच्या या कारवाई विरोधात मनसे आणि महापालिका कामगार संघटना आक्रमक झाली आहे. KDMCतील 50 ASI कर्मचारी इन्क्रिमेंट महापालिकेकडून थांबवल्यानंतर वातावरण तापलं आहे. अतुल पाटील यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी नाहीतर आंदोलन. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी सांगितलं की कामगार अत्यंत कमी आहेत. जे स्वच्छता अधिकारी आहेत ते मन लावून काम करतात पण कामगारांचं बळ कमी असल्यामुळं काही प्रश्न येतात. परंतु अतुल पाटील हे अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यांच्या मर्जीतला एक स्वच्छता अधिकारी जो व्यवस्थित काम करत नाही. मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी ASI कर्मचाऱ्यांसोबत KDMC उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली असता अतुल पाटील यांनी सांगितलं की काम व्यवस्थित करत नाही म्हणून त्यांचं इन्क्रिमेंट थांबवलं आहे. यावर पाटील एकदम खोटे बोलत आहेत. आमचे ASI सकाळपासून दुपारपर्यंत काम करतात. ड्युटीच्या अतिरिक्त 4 वाजेपर्यंत काम करतात. 4
4च्या नंतर जे कचरा पडतो त्यामध्ये आमच्या ASI कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे? मी एकच सांगतो, मी हिटलरशाही चालू देणार नाही, असं मत मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी व्यक्त केलं. कल्याण आगारात यांत्रिक बहुव्यावसायिक पदावर काम करणाऱ्या कल्पना निकम या महाराष्ट्रातील या क्षेत्रातील पहिल्या महिला कारागीर ठरल्या आहेत. कल्पना निकम यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटी याचा मेळ घालत राज्य परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगारातील तांत्रिक विभागाची जबाबदारी सांभाळण्याचा योग साधला आणि सहाय्यक मेकॅनिक पदावर काम करण्यास सुरुवात केली. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कल्पना निकम या अवजड काम गेल्या 16 वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. ST विभागात कारागीर पदावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान कल्पना यांना मिळाला आहे. आपण या क्षेत्रात काम करणार असल्याचं पतीला कळताच सुरुवातीला पतीने विरोध केला. हे महिलांचं काम नसून चांगल्या पदव्या हातात असल्याने कोणत्याही ठिकाणी चांगलं काम मिळेल या प्रकारे त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या आणि हे क्षेत्र आपल्यासाठी कठीण नसल्याचं त्यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवल्यानं आज त्यांचे पतीकडून देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. गेली 15 वर्ष कल्पना यांनी विठ्ठलवाडी आगारात काम केल्यानंतर पदोन्नतीनंतर त्यांना कळवा आगारात नेमणूक देण्यात आली होती, तर 2 महिन्यांपासून त्या कल्याण आगारात काम करत आहेत. यानंतरच्या पदोन्नतीनंतर त्यांच्याकडे कार्यशाळा व्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपवली जाईल. आवड आणि क्षमता असल्यास महिलांना या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याची मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेसाठी नवीन इमारत उभारण्यासाठी शासनानं मंजुरी दिली असून 75 कोटी रुपये खर्च करून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी 8 मजली इमारत लवकरच उभारली जाणार आहे. जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत 1965-66 साली बांधण्यात आली होती. मुख्य इमारत अति धोकादायक असल्यानं मार्च 2019 रोजी इमारत पाडण्यात आली. याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे 2019 मध्ये स्थापत्य विषयक लेखापरीक्षण करण्यात आलं. त्यात इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनानं नव्या इमारती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला. या प्रस्तावाला शासकीय मान्यता मिळाली असून 73,25,37,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसंच 62,64,66,000 रुपयांची तांत्रिक मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे. नव्या इमारतीमध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी दिली. ही नवी इमारत तळमजला अधिक 3 मजली पार्किंग आणि 8 मजली इमारत, 20,000 चौरस मीटर क्षेत्रफळ, इमारतीच्या सभोवताली संरक्षक भिंत, इमारतीतील 563 दुचाकी आणि 57 चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, अग्निशमन यंत्रणेसाठी 2 लाख लिटरची पाण्याची टाकी, अस्तित्वातील 54 गाळेधारकांसाठी इमारतीत B4, सौर ऊर्जा नेट मीटर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फ्लशिंग आणि बागकामासाठी पुनर्वापर करण्याची सोय अशा विविध सोयी सुविधा असणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यातील 9 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागून त्याचे दोन्ही हात कापावे लागण्याची घटना. आणि जिल्हा परिषदेसाठी नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाची मंजुरी. 75 कोटी रुपये खर्च करून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी 8 मजली इमारत लवकरच उभी राहणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.